रवाळ रसरशीत आणि एकदम असता तोंडात टाकताच विरघळेल असा हा रव्यापासून बनवलेला केक. चला तर आपण बनवूया. तर इथे जो आहे एक मिक्सरचं जार घेतलं मोठं, त्यामध्ये 2 वाटीला थोडासा कमी असा रवा घेतलेला आहे. मोठा बारीक कुठलाही घ्या. त्याच वाटीने 1 वाटीला थोडीशी कमी साखर घेतली, अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आणि काही केसरचे धागे घेतले आणि छान असं फाईन पावडरमध्ये मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर 3 चमचे फ्रेश दही घेतलं, अर्धी वाटी रिफाइंड ऑइल घेतलं आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध घेतलं. आपलं जे नॉर्मल सकाळी घरात आलेलं असतं दूध जे आपण तापून ठेवतो तेच घेतलं. आता परत एकदा मिक्सरला फिरून घेतलं. अशा प्रकारे बॅटर तयार झालेलं आहे. आता बॅटरमध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स, अर्धा चमचा विलायची पावडर, चिमूटभर मीठ, थोडा वेळ साईडला ठेवूया. त्यानंतर इथे जे आहे केक टिन घेतलं. केक टिनला छान असं तेलाने आणि पिठाने जे आहे ग्रीस करून कोट करून घेतलं. त्यानंतर इकडे जे आहे आपण कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे. म्हणजे काय होतं, आता इथून पुढची जी प्रक्रिया आहे आपल्याला फास्ट करायची आहे, त्यामुळे अगोदरच कढई प्रीहीट करून घेतली. त्यानंतर 1 चमचा बेकिंग पावडर आणि चिमूटभर खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा घातलेला आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे दूध घातलं. त्यावर परत मिक्सरला फिरवून घेतलं. तर अशा प्रकारे बॅटर जे आहे तयार झालेलं आहे. आता कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, याप्रमाणे जे आहे कन्सिस्टन्सी थिक आहे. त्यानंतर बॅटर जे आहे केक टिनमध्ये घातलं, टॅप टॅप करून घेतलं आणि वरून छान अशी तुटी फुटूने जे आहे गार्निश करून घेतली. आता इथे जे ऑप्शनल तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता. त्यानंतर छान असं आपलं कढईसुद्धा प्रीहीट झालेली होती, कढईमधून वाफ आली. अशा प्रकारे केक टिन ठेवला आणि आपण 30 ते 35 मिनटं जे आहे लो फ्लेमवर केक बेक करायला ठेवूया. आता वरती काहीतरी जड ठेवायचं, नाहीतर काय होतं आजूबाजूने जे आहे ना वाफ निघून जाते. तर 30 ते 35 मिनटं झाल्यावर आपण सहसा 30 मिनटापर्यंत अजिबात झाकण काढायचं नाही. 30 मिनटं झाली की मग झाकण काढायचं. आपला केक तयार आहे. केक खाली काढून घेतला, थोडासा थंड झाला की अशा प्रकारे अगोदर जे आहे एक कडेने मोकळा करून घ्यायचा. त्यानंतर जो आहे केक टिन जे आहे पालथा करून अशा प्रकारे केक काढून घेतला. कुठेही केक तुटलेला नाही आहे किंवा क्रॅक पडलेला नाही, एकदम स्पॉन्जी फ्लफी असा हा आपला केक तयार झालेला आहे. जसं की मी म्हणाले रसरशीत आहे. चला मग पाक बनवूया. नाही हो, 1 तारी नाही बनवायचा पाक आपल्याला. त्यानंतर इथे जे आहे अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी पाणी एका छोट्याशा भांड्यामध्ये घालून घेतली. त्यानंतर अशा प्रकारे उकळ आली की बस आपल्याला इतकाच पाक जो आहे शिजवायचा. पाक थंड करायला ठेवूया. तोपर्यंत तिकडे केकसुद्धा थंड झालेला होता. केक कटिंग करून घेतला छान प्रकारे. आता तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपनुसार कटसुद्धा करू शकता, पण अशा प्रकारे कट केला तर मस्त असं आपल्या चिरांमध्ये व्यवस्थित जे आहे पाक जाईल. त्यामुळे अशा प्रकारे कट करून घेतलं आणि अतिशय जाळीदार स्पॉन्जी फ्लफी केक तयार आहे. त्यानंतर आपला पाकसुद्धा थंड झाला आणि सगळीकडून व्यवस्थित असा पाक जो आहे घालून घेऊया. आणि काय होतं, छान असा घशामध्ये दाटत नाही आणि